जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती टेट परीक्षा 2025 म्हणजे टेट 3 या परीक्षा संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं? आता थंबनेल मध्ये तुम्ही पाहू शकता की टेट परीक्षा 3 याची पात्रता काय आहे, कोण एलिजिबल या परीक्षेसाठी आहे, कोण टेट 3 चं रजिस्ट्रेशन करू शकते, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. समजलं? हा खूप महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर. पहा, आता रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर आपण अधिक एक मुद्दा क्लिअर करून घेऊ की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की बा सर, आमचं बीएड चालू आहे, अपेअरिंग आहे, कंप्लीट व्हायचं आहे, किंवा डीएड अपेअरिंग आहे, कंप्लीट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी याचं रजिस्ट्रेशन करू नका. कारण आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करते वेळी आपल्याला आपली जी व्यावसायिक पात्रता आहे ती कंप्लीट झालेली पाहिजे, पूर्ण झालेली पाहिजे, तेव्हाच आपलं याचं रजिस्ट्रेशन होते, अन्यथा होणार नाही. जर तुम्ही चुकीची माहिती रजिस्ट्रेशन करते वेळी टाकली तर तुमच्यावर 3 वर्षाचा बॅन पण येणार आहे. हा पण याच्यामध्ये रूल्स आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी नक्की समजून घ्यावा. समजलं? तर पहा, आता संपूर्ण माहिती आणि काय क्रायटेरिया, काय एलिजिबिलिटी या टेट 3 परीक्षा संदर्भात आहे ते आपण एकदम चांगल्या प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. तुमच्या मनामध्ये टेट 3 चं रजिस्ट्रेशन करते वेळी किंवा कराले जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी हा परीक्षा संदर्भातली महत्त्वपूर्ण एलिजिबिलिटी, पात्र कोण आहे, अपात्र कोण आहे, ती संपूर्ण माहिती आपण चांगल्या प्रकारे आपण आता समजून घेऊ. पहा, ज्या विद्यार्थ्यांना 1ली ते 5वी साठी शिक्षक बनायचं आहे त्याची पात्रता काय आहे ते पाहू आपण. पहिले तुमचं डीएड कंप्लीट होणं आवश्यक आहे. डीएड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीला ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 45% मार्क पाहिजे, आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 40% मार्क पाहिजे. आणि त्यानंतर एक तर टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1, टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 हा क्वालिफाय पाहिजे, म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 हा पास पाहिजे. हा 1ली ते 5वी साठी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही पात्रता आहे या टेट 3 च्या परीक्षामध्ये रजिस्ट्रेशन करते वेळी. हे जर तुमच्याकडे व्यावसायिक पात्रता असेल आणि हा क्रायटेरिया मध्ये तुम्ही जर कंप्लीट केला असेल तर तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करा. समजलं? त्यानंतर 5वी ते 8वी साठी तुमच्याकडे कोणती व्यावसायिक पात्रता पाहिजे? एक, तुमचं डीएड होणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवी तुमच्याकडे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे पर्सेंटेज 45% ओपन, 40% कॅटेगरी, आणि टीईटी पेपर 2 हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कोणता? टीईटी पेपर 2. समजलं? नंतर पहा, 1 ते 8 म्हणजे पहा, आता आपण पहिली ते 5वी, आता इथं 5वी पाहिजे होतं, इथं आपल्याला 6वी ते 8वी पाहिजे होतं. पहा, इथं 6वी ते 8वी. पहा, 6वी ते 8वी साठी काय? डीएड पदवी 45% 40% चा क्रायटेरिया, आणि पेपर 2 हा म्हणजे सीटीईटी किंवा टीईटी पेपर 2 हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही पास होणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही तो फॉर्म भरू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. समजलं? 1ली ते 5वी साठी समजलं. 6वी ते 8वी साठी समजलं. डीएड पाहिजे, पदवी पाहिजे, 45-40% चा क्रायटेरिया म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला याच्यामध्ये असणं गरजेचे आहे. ओपन आणि कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना आणि पेपर 2 टीईटी किंवा सीटीईटी हे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, आता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक तुम्हाला बनायचं आहे. 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक तुम्हाला बनायचं असेल तर तुमच्याकडे पात्रता काय पाहिजे? डीएड पाहिजे प्लस पदवी पाहिजे, आणि 45-40% चा क्रायटेरिया ओपन आणि कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना, आणि इथं टीईटी एकतर टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 आणि पेपर 2 हे दोनही पेपर तुम्ही पास असणं गरजेचं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोनही पेपर तुम्ही क्वालिफाय पाहिजे. 1 ते 8
या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर 1 टीईटी सीटीईटी चे एक तर टीईटी द्या किंवा सीटीईटी पेपर 1 आणि पेपर 2 हे दोनही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. समजलं? हा आहे 1 ते 8 वर्गासाठी शिक्षक होण्याची पात्रता. समजलं? आता येऊ आपण पुढच्या वर्गाकडे. आता 9 ते 10 म्हणजे 9वी ते 10वी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आता याच्यासाठी टीईटी सीटीईटी ची काहीच आवश्यकता नाही. टीईटी सीटीईटी पाहिजेच नाही. मग क्रायटेरिया काय आहे? पहिली गोष्ट तुमच्याकडे बीएड असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. काय पाहिजे? बीएड प्लस पदवी. 50-45 च्या क्रायटेरिया म्हणजे याच्यामध्ये 5% वाढलेले आहे. ओपन साठी 50 आणि कॅटेगरी साठी 45% तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि इकडे टीईटी सीटीईटी ची आवश्यकता नाही. समजलं? त्यानंतर पहा आता 11वी ते 12वी साठी काय पाहिजे? तुम्हाला 11वी ते 12वी साठी जर शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्याकडे बीएड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पदवी असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे एका विषयामध्ये कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 50-45% क्रायटेरिया आहे. टीईटी सीटीईटी ची आवश्यकता नाही. आता तुम्हाला 9 ते 12वी पर्यंत शिक्षक व्हायचं आहे म्हणजे 9वी ते 12वी पर्यंत तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे तर याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे? मग याच्यासाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे. बीएड प्लस पदवी प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 50-45 चा क्रायटेरिया. 50% ओपन 45% कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना पर्सेंटेज तुम्हाला पाहिजे. समजलं? हा आहे क्रायटेरिया. टेट रजिस्ट्रेशन करते वेळी जेव्हा तुम्ही जाल तर या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही टेट 3 2025 चं रजिस्ट्रेशन तुम्ही नक्की करा. जर समजा आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे ही पात्रता नाही तर तुम्ही याच्यामध्ये असं पण होते तुम्ही रजिस्ट्रेशन तर कराल हमखास तुमचं रजिस्ट्रेशन मध्ये सर्वच होते पण तुमचा या भरतीमध्ये विचार केला जाणार नाही. तुम्ही टेट 3 पण देऊ शकता. तुमच्याकडे समजा डीएड असेल एवढे पर्सेंटेज मार्क असेल पण तुमची सीटीईटी टीईटी नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होते काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचा या भरतीमध्ये विचार होत नाही हे पण लक्षात घ्या तुम्ही. कारण याच्यासाठी पात्रता म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी 1 ते 8 पर्यंत तुम्हाला शिकवण्यासाठी. जर तुमच्याकडे मग समजा डीएड आहे बीएड आहे पदवी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर तुम्ही 9 ते 12वी पर्यंत एलिजिबल आहे फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. याच्यामध्ये तुमचा विचार होते पण 1 ते 8 पर्यंत होणार नाही. तुमचं फक्त प्लेन डीएड झालं असेल 12वी असेल आणि टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 किंवा 2 हा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू नका. रजिस्ट्रेशन तुम्ही कराल तुमचे पैसे जाईल तुम्ही परीक्षा देऊ शकता सगळं देऊ शकता पण भरतीमध्ये विचार होत नाही. समजलं? आणि जर तुम्ही टीईटी चुकीची माहिती टाकली तर याच्यावर पनिशमेंट सुद्धा आहे. 3 वर्षासाठी तुमच्यावर बॅन पण येते. समजलं? मग पहा आता तुम्हाला सांगितलं हा संपूर्ण क्रायटेरिया तुम्हाला नक्कीच समजला असेल. रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर तुम्ही जर याच्यामध्ये जर बसत असाल तर नक्की तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आता पहा आता हा जो आहे 6 ते 8 आता इथं डीएड लिहिलाय. आता इथं 6 ते 8 साठी बीएड वाल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार केला जाते काय होणारच आहे आणि ते इलिजिबल पण आहे निर्णय पण झाला आहे. पहा ज्यांच्याकडे समजा बीएड आहे पदवी आहे 45-40 चा क्रायटेरिया आहे 6 ते 8 साठी पण त्यांना पेपर 2 टीईटी किंवा सीटीईटी चा पेपर 2 हा क्वालिफाय असणं गरजेचं आहे. तरच बीएड वाले विद्यार्थी यांच्यामध्ये फॉर्म भरा. 6वी ते 8वी साठी ते सुद्धा एलिजिबल आहे. डीएड नसलं तरी चालेल बीएड असेल 45-40 चा क्रायटेरिया असेल पण पेपर 2 हा क्वालिफाय पाहिजे तरच बीएड वाल्या विद्यार्थ्यांचा इथं विचार होणार आहे. समजलं? आता पहा आता ज्यांचं व्यावसायिक पात्रता म्हणजे डीएड बीएड ही कंप्लीट झालेली आहे तेच रजिस्ट्रेशन करू शकते. इनकम्प्लीट वाले याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही कारण कंप्लीट झालेलं पाहिजे आपल्याला पूर्ण झालेलं पाहिजे प्रमाणपत्र आपल्याजवळ पाहिजे तरच आपला विचार होते. चुकीची माहिती देऊन काही फरक पडणार म्हणजे काही होणार नाही. म्हणजे चुकीची माहिती दिली तर तुमच्यावरच फाईन बसत. समजलं? आणि याच्यामध्ये ह्या परीक्षेमध्ये आता महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर घेतली आहे. तसंच जेव्हा
जेव्हा तुमचं टेट 3चा रिझल्ट येते, म्हणजे तुमचा टेट 3चा जो स्कोर आहे तो कशा प्रकारे आहे, जेवढे तुम्हाला चांगले मार्क तेवढे तुमचे सिलेक्टेड किंवा सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त. म्हणजे टेट ही परीक्षा शिक्षक होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला टेट मध्ये चांगले मार्क पडल तर तुमचा सिलेक्शन होण्याचे, जसे चांगले मार्क पडल तेवढे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. समजलं? म्हणून या परीक्षेकडे फोकस करा. काही दिवसच राहिलेले आहे आणि तुम्हाला माहित आहे मे महिन्याच्या एंडिंगलाच ही परीक्षा चालू होणार आहे आणि 10 ते 12 दिवसातच ही परीक्षा आटोपून पण घेणार आहे. 10 ते 12 दिवसामध्येच ही परीक्षा ऑर्गनाइज होणार आहे. म्हणजे या पिरियड मध्ये संपूर्ण होऊन जाते. आता मेच्या एंडिंगला ही परीक्षा चालू होणार आहे. आता रजिस्ट्रेशन करण्याची तारीख 10 मे आहे, बरोबर आहे? पहा आता लास्ट डेट 10 मे आहे आपली रजिस्ट्रेशन करण्याची. रजिस्ट्रेशन करणं चालू झालेलं आहे. पहा आता जेव्हा तुमचा टेटचा रिझल्ट येते, टेटचा रिझल्ट आल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होते. मग आता तुमचं सिलेक्शन कुठं होते? झेडपीच्या शाळा, नंतर महानगरपालिकेच्या शाळा, नंतर नगर परिषदच्या शाळा, नंतर खाजगी शैक्षणिक 100% अनुदानित शाळा. इथं तुमचं काय होते? सिलेक्शन होते टेटच्या स्कोरवर, बरोबर आहे? याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू असं तुम्हाला लागतेच. म्हणजे होते या दोन क्रायटेरियामध्ये असतात ते. समजलं? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजून घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला टेट 3चं रजिस्ट्रेशन करते वेळी या गोष्टीचा विचार करा. तुम्ही टेट 3चं रजिस्ट्रेशन तर करू शकता. तुमच्याकडे हे जरी असलं तरी पण टीईटी किंवा सीटीटी नसेल तर तुमचा विचार होणार नाही. तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल, तुम्हाला पेपर पण देता येईल, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असणार नाही, पण विचार होणार नाही. समजलं? हा पण इश्यू तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यांच्याकडे मग समजा बीएड आहे ते तर 9 ते 12 साठी इलिजिबल आहेत, पण त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांच्याकडे जर नसेल तर त्यांचा सुद्धा विचार होत नाही मग या भरतीमध्ये. समजलं? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.